घरातली आई ही साक्षर होत नाही आजाराबद्दल. साक्षर ऑलरेडी आहे, ती शिक्षित आहे, ती मुलांना एवढं चांगलं वळण लावते, शिकायला पाठवते, सगळ्या गोष्टींसाठी. पण आजाराबद्दल सुद्धा साक्षर असणं तेवढंच गरजेचं आहे. सर्वायकल कॅन्सर हा जेव्हा आजार होतो, हा काही लहान याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये नाही, हा जनरली बऱ्याचशा महिलांना अंगावरून जातं. आपण काय विचार करतो की हे खूप नॉर्मल आहे, जनरली जातच असतं, काही एवढं काही विशेष नाही आहे, यात त्या डॉक्टरांना दाखवायचं असं आपल्या मनात संभ्रम असतो. आणि बऱ्याचशा म्हणजे 100% जर घेतलं तर 90% महिला हे अंगावर काढतात. आणि जेव्हा हे प्रमाण जास्त होतं तेव्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्वायकल कॅन्सरसाठी सगळ्यात महत्त्वाची तपासणी असते पॅप्समियर. पॅप्समियर ही जी तपासणी असते ती प्राथमिक स्वरूपात आपल्याला कळतं त्याच्यामध्ये की कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे. पॅप्समियर ही साधारण 40 वर्षाच्या वयातल्या महिलांनी कंपल्सरी 1 वर्षामध्ये एकदा करून घेणं गरजेचं असतं. कारण का झाल्यानंतर हा जो लाखो रुपयाचा खर्च आहे तो टाळण्यापेक्षा आपलं प्रिकॉशन घेतलेलं कधीही उत्तम आहे. तर त्यासाठी ही जी HPV लस आहे हे सर्वोत्तम माध्यम आहे आपल्या महिलांना कॅन्सरसारख्या आजारापासून वाचवण्यासाठी. आता ह्या जे डोस आहे त्या डोसमध्ये पण सांगितलं की बाबा हा डोस आयुष्यभरासाठी पुरेसा आहे 9 ते 26 या वयोगटासाठी. तर जेणेकरून पूर्ण भविष्यामध्ये आपल्या महिलांना हा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर होणार नाही. आता जेव्हा आपण शाळांमध्ये हे उपक्रम राबवतो तर मुली ज्या आहेत त्या साधारण आपल्या 18 वर्षाच्या खालच्या मुली आहेत, 18 वर्षाच्या खालच्या मुली आहेत. तर मग ह्या मुलींसाठी आपल्याला पालकांची संमती गरजेचं असतं. आता तुम्हाला एक कन्सेंट फॉर्म पण दाखवला जाईल.